ॐ नमोऽस्तु ते व्यासविशालबुद्धे पुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीपः प्रज्वालितो ज्ञानमयप्रदीप। प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार। प्रबोधन या मालिकेमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आपण यक्षप्रश्न बघत आहोत आणि आज आपण त्यावर चिंतन करणार आहोत। तर पहिला प्रश्न आहे, यक्ष विचारतो, किम आश्चर्यम, आश्चर्य कोणते? उत्तर आहे, अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम शेषास्थावरमिच्छन्ति किमाश्चर्यम मतः परम। प्रतिदिनी अनेक प्राणी अर्थात माणसेही यमलोकात जात असतात। हे पाहत असतानाही उरलेले स्वतःला चिरंजीव होता यावे, आपण दीर्घकाळ टिकून राहावे अशी इच्छा करीत असतात। यापेक्षा अधिक आश्चर्य ते कोणते? बघा किती खरं आहे। अहनि अहनि भूतानि गच्छन्ति यमालयम म्हणजे अहनि अहनि म्हणजे प्रत्येक दिवशी लोक बघतात। आता आपल्या अवतीभोवती आपण दररोज बघतो, कितीतरी लोक मरत असतात। कोणी अपघातामध्ये गेला, कोणी कशामुळे, कोणी कॅन्सरमुळे गेला, ते लोक मरत असतात। पण आश्चर्य आहे की प्रत्येकाला वाटते की आपण मात्र मरणार नाही। केवढं मोठं आश्चर्य आहे। आमच्याकडे एक भक्त होती आणि तिची मैत्रीण गेली। ती खूप चांगलं काम करायची। ती म्हणाली की ती मैत्रीण किती मोठा आधार होती, तिनं काम सुरू केलं होतं, मठामध्ये यायला लागली होती, अचानकपणे गेली। म्हणजे ह्या दुसऱ्या बाईला वाटलं की मी राहणार आहे, ती मैत्रीण गेली आणि 1 वर्षामध्ये ही पण गेली। बघा, जे दुसरे गेले तर आपल्याला हळहळ वाटते, पण आपण पण जाणार आहो हे त्यांना कळत नाही। अजून एक भक्त होते, कॅन्सर झालेला होता, ॲडमिट केलेलं होतं, थोडे बरे होत होते आणि एक अमेरिकेचे साधू आले होते, त्यांना भेटायला गेले। तेव्हा त्यांना जेव्हा विचारलं की कसे काय आहे, नाही म्हणे ठाकूरांची इच्छा आहे की माझ्याकडून अजून काही जास्त काम करून घ्यायचं आहे आणि मी म्हणे अमेरिकेला तुमच्या सेंटरला भेट देणार आहे। आता माझी तब्येत बरी व्हायला लागलेली आहे। आता बघा, त्या भक्ताला डॉक्टरांनी सांगितलं नाही, मुलांनी पण सांगितलं नाही, पण डॉक्टरांनी मुलाला सांगितलं होतं की कॅन्सर सगळ्या शरीरामध्ये पसरलेला आहे आणि 2 महिन्यापेक्षा हे जास्त जगू शकत नाही। आणि तरी त्यांना आशा होती की मी बरा होईल, अमेरिकेला जाईल, अजून खूप काम करेल। म्हणजे प्रत्येकच मनुष्याला वाटतं की आपण कधीच मरणार नाही आणि शेवटपर्यंत आपण त्या भ्रमातच राहतो। बाकी लोक मरत असेल पण आपण कुठे मरणार आहोत? म्हणजे प्रत्येकाला वाटतं की आपण इथे कायमचेच राहणार आहोत। आता ह्या शरीराचा अंत होणारच आहे। जो जन्माला आला त्याचा मृत्यू निश्चितच आहे। कधी होईल हे माहिती नाही, पण मरावंच लागणार आहे, यापासून सुटका नाही। आता हे जरी प्रत्येकाला माहिती आहे तरी जगण्याची एवढी इच्छा कशाला? आपलं आयुष्य असेल तोपर्यंत आपण जगू, नाही कसंही करून मी जगलो पाहिजे। आता वय झालेलं आहे, 70-80 वर्षाचं वय झालेलं आहे, आजार झालेले आहे, दुसऱ्यावर भार आहे। सगळ्यांना वाटतं की हा माणूस लवकर गेला पाहिजे, पण त्याला वाटते की मी बरा झालो पाहिजे, मी बरा होईल आशा तरी असते। एक भक्त होता, त्याची मुलगी म्हणाली की मला मठात जायचं आहे। तर तो भक्त म्हणतो की मला पहिले बरं कर आणि मग मठात जा।
आता पॅरालिटिक स्ट्रोक झालेला आहे, बेडवर पडलेला आहे, हालचाल करू शकत नाही, आणि तो मुलीला म्हणतो की तू मठात कशी जाणार, पहिले मला बरं कर आणि मग जा. आता बघा, 80 वर्षाचं वय, आता काही बरं होण्याचे चिन्ह आहे का? आणि तरी त्या व्यक्तीला वाटतं की आपण बरं होणार, यामधून बाहेर पडणार. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं की आपण मरणार नाही. यापेक्षा या जगामध्ये मोठं आश्चर्य कोणतं आहे? किती खरी गोष्ट आहे बघा. आपण दररोज बघतो की आपल्या अवतीभोवती लोक मरत आहे, आपल्याला वाटतं की आपण मात्र मरणार नाही, आणि त्यामुळे आपण काय असतो, बेसावध असतो. जेव्हा मनुष्याला वाटतं की मी अमर आहे, तेव्हा तो धर्म, नीतिमत्ता हे काहीच पाळत नाही. राजकारणामध्ये बघा, म्हातारे लोक असतात, मी अजून कुठे म्हातारा झालो, मी अजूनही जवानच आहे, मी काहीतरी करून दाखवणारच आहे. म्हणजे बघा, ही जी जगण्याची इच्छा असते, याला अभिनिवेश म्हटलं आहे. म्हणजे हे लोक जीवनाला चिकटून असतात. त्यांना वाटते की मी म्हणजे शरीरच आहे आणि हे शरीरच कायम राहणार आहे. आता प्रत्येकाच्या आतमध्ये आत्मा आहे, तो आत्मा अमरच आहे, तो कधी मरत नाही. त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण मरत नाही, पण त्यांना कळत नाही की हे आत्मतत्व आपल्यामध्ये आहे ते अमर आहे, शरीर अमर नाही. पण ते शरीरालाच आत्मा समजतात, हा मोठा ते भ्रम करतात. आता हे शरीर जाणारच आहे. जर आपल्याला कळलं की शरीर जाणारच आहे आणि त्यामधला आत्माच अमर आहे, मग आपण सावधपणे त्या आत्म्याला जाणून घेण्याचा प्रयत्न करू, आणि मग शरीर गेलं तरी आपल्याला काही भय नाही. पण लोकांना आत्मा आणि देह यामध्ये भेदच करता येत नाही. तर जेव्हा मी म्हणतात तेव्हा त्या शरीरालाच मी म्हणतात. अहम ब्रह्मास्मी, मी ब्रह्मा आहे, मी आत्मा आहे, हे मनुष्याला अज्ञानामुळे शेवटपर्यंत कळत नाही. आणि त्याला वाटतं की मी शरीरच आहे आणि हे शरीरच कायम राहिलं पाहिजे. आता हे शरीर कायम राहू शकत नाही, कारण हे पंचभूताचं बनलेलं आहे, ते पंचभूतामध्ये विलीन होणारच आहे. पण त्यामध्ये जे आत्मचैतन्य आहे ते मात्र अमर आहे. एक शरीर गेलं तरी ते दुसरं शरीर धारण करू शकते, आणि ते आत्मचैतन्य म्हणजेच आपण आहोत. आता हा खरा मी शोधला पाहिजे. ज्याला कळतं की मृत्यू अगदी जवळ आहे, तो मनुष्य भगवंताचं चिंतन केल्याशिवाय राहू शकत नाही. जेव्हा मृत्यू समोर दिसतो आणि जेव्हा त्याला वाटते की आता सगळं संपलं, तेव्हा त्याचं मन भगवंताकडे जातं, पण तेव्हा फार उशीर झालेला असतो. आता एवढा उशीर झालेला असला तर काय करणार? म्हणून सुरुवातीपासूनच मृत्यूचं चिंतन केलं पाहिजे. दररोज मृत्यूचं चिंतन केलं पाहिजे की बघा, कधी आपली वेळ येईल सांगता येत नाही, आपण कधीही जाऊ शकतो. आता हे शरीर पडण्यापूर्वी, शरीर जाण्यापूर्वी आपण भगवंताला जाणून घेतलं पाहिजे, तरच आपल्या जन्माचं सार्थक होईल. आपण अज्ञानामध्ये जर मृत्यू पत्करला, अज्ञानी अवस्थेमध्ये जर मृत्यू आला, तर आपल्याला पुन्हा शरीर धारण करावंच लागेल, कारण ते आत्मतत्व जाणून घेतल्याशिवाय मुक्ती नाही. आता एवढं मूल्यवान मनुष्य जीवन मिळालेलं आहे, आणि हे मूल्यवान मिळालेलं जीवन एक दिवस नष्ट होणार आहे. आता ह्या भौतिक गोष्टीच्या मागे धावून हे शरीर नष्ट कशाला करायचं? त्यासाठी काही हे शरीर मिळालेलं नाही. त्यासाठी पशु पक्षी जनावर हे सगळे आहेच की, त्यांच्यासाठी आहे हे सगळं. मनुष्याला भगवंतांनी वेगळ्या प्रकारे बनवलेलं आहे. तो स्वतःला जाणून घेऊ शकतो, तो स्वतःच्या आतमध्ये बघू शकतो, तो प्रगती करून घेऊ शकतो. हे सगळं फक्त मनुष्याला शक्य आहे. गुरुचा आश्रय घेणं, शास्त्र अध्ययन करणं, विचार विवेक करणं, हे सगळं मनुष्याला शक्य आहे. आणि एवढं चांगलं शरीर मिळूनसुद्धा तो बेसावध असतो आणि या क्षुल्लक भोगाच्या मागे धावून जीवन नष्ट करतो. तर लोक एवढे योगासना करतात, त्यांना कळत नाही की योगा आणि योग म्हणजे वेगळं आहे.
योग म्हणजे मनाच्या भगवंताशी योग, योगा म्हणजे हठयोगा, आसना. आता हे एवढे आसन करतात, एवढा योगा प्रॅक्टिस करतात, पण त्यांचा उद्देश काय असतो? त्यांचा उद्देश असतो की योगासना करून शरीराला फिट ठेवायचं, जास्तीत जास्त दिवस जगायचं, कारण या जगातले भोग जास्तीत जास्त आपल्याला घेता आले पाहिजे, मरेपर्यंत घेता आले पाहिजे. म्हणून शरीरावरच त्यांचं लक्ष असतं की शरीर आपलं चांगलं ठेवायचं योगासना करून, की जेणेकरून आपण मरेपर्यंत तरुणच राहू आणि या जगातले सगळे भोग जास्तीत जास्त घेऊ शकू, म्हणून ते योगासना करतात. हा काही योग नाही आहे. योग म्हणजे तर मनाला शांत करणं आहे, कामना वासना सोडणं आहे. तर योग आणि योगा यामध्ये फरक आहे. योगा खूप लोक करतात, पण योग मात्र फार कमी लोक करतात. कारण मनाचा भगवंताशी योग झाला पाहिजे आणि त्यासाठी मन शांत झालं पाहिजे. योग चित्तवृत्ती निरोध, मनामधल्या सगळ्या वृत्ती शांत करणं, काढून टाकणं म्हणजे खरा योग आहे. पण त्यासाठी कोणीही प्रयत्न करत नाही. ते नुसते हठयोग करतात आणि शरीर सुदृढ ठेवतात, निरोगी ठेवतात आणि जास्तीत जास्त दिवस जगण्याची अपेक्षा बाळगतात. किती मूर्खपणा आहे. अरे 10-5 वर्ष कमी जगले काय आणि जास्त फरक काय पडतो? विवेकानंद 39 वर्षामध्ये गेले, शंकराचार्य 32 वर्षामध्ये गेले, ज्ञानेश्वर महाराज 22 वर्षामध्ये गेले, पण किती महान कार्य करून गेले. आजही त्यांची कीर्ती आहे. म्हणजे असं काहीतरी करून नुसतं जगण्यामध्ये काय अर्थ आहे? जास्तीत जास्त जगण्यामध्ये, पण लोकांची मरेपर्यंत, शेवटल्या क्षणापर्यंत जगण्याचीच इच्छा असते. कुणालाच वाटत नाही की आपण मरावं किंवा आपण मरणार आहोत, असं कुणालाही वाटत नाही. यापेक्षा दुसरी आश्चर्याची गोष्ट कोणती? किम आश्चर्यम, ह्या जगामध्ये कोणतं आश्चर्य आहे? तर हेच आश्चर्य आहे की अहनी भूतानी, प्रत्येक क्षणी प्रत्येक दिवशी लोक मरत आहे आणि आपण बघत आहोत की आपल्या अवतीभोवती लोक मरत आहे. पण प्रत्येकाला वाटतं की आपण मात्र मरणार नाही. आपण या जगामध्ये आलेलो आहे, आपण अमरच राहण्यासाठी आलेलो आहे. म्हणजे हा जो मनुष्याला भ्रम होतो, ही जी जीवनाबद्दल आसक्ती निर्माण होते, ही जी देहबुद्धी आपली दृढ होते, हे कशामुळे? अज्ञानामुळे, मोहामुळे. तर हा मोह आणि अज्ञान दूर केलं पाहिजे आणि मृत्यूच्या पूर्वी सत्याला जाणून घेतलं पाहिजे आणि याच जन्मात आपण अमर झालो पाहिजे, ह्याच जन्मात आपण मुक्त झालो पाहिजे. मग शरीर गेलं काय आणि राहिलं काय? ज्या लोकांना आत्मसाक्षात्कार होतो ते शरीराला तेवढं महत्त्व देत नाही. स्वामीजी म्हणाले की मी 40शी बघणार नाही, मी 40 वर्ष बघणार नाही, म्हणजे 40च्या पूर्वीच मी निघून जाईल. कारण निघून जाणं त्यांच्या हाती असतं आणि त्यांना हे शरीर म्हणजे एक बर्डन वाटतं. अरे एवढ्या मर्यादित शरीरामध्ये आपण कशाला आलो? पण त्यांना काहीतरी काम करायचं असतं. ते काम करण्यापुरती त्या शरीरामध्ये राहतात. त्यांना माहिती असते की ते शरीर नाही, ते आत्मा आहे. पण काहीतरी कार्य करण्यासाठी ते शरीर धारण करतात आणि काम संपलं की शरीर सोडून देतात. त्यांची शरीरावर मुळीच आसक्ती नसते. कितीही दिवसाला सुंदर असले, आरोग्यवान असले तरी आसक्ती नसते. आणि अज्ञानी जीव जर म्हातारा झालेला आहे, हातपाय कापत आहे, दात पडलेले आहे, सगळे केस पांढरे झाले आहे, केस गळले आहे, तरी याला वाटतं की अजून मी जगलो पाहिजे. कशासाठी? जर आपण काही करू शकत नसू या भूमीवर भार कशासाठी? लवकरात लवकर गेलेलं बरं. जर या जगाला आपला काहीच उपयोग नसेल आणि आपल्यामुळे लोकांनाच त्रास होत असेल तर जगण्याची आशा ठेवायचीच कशाला? पण नाही, इतरांना कितीही त्रास हो, पण मी जगलोच पाहिजे, माझी सगळ्यांनी काळजी घेतलीच पाहिजे, हाच मनुष्याच्या मनामध्ये विचार नेहमी सुरू असतो. म्हणून इथे युधिष्ठिराने सांगितलेलं आहे की हेच महद आश्चर्य आहे की लोकांना माहिती असते की प्रत्येक क्षणी लोक मरत आहे, प्रत्येक दिवशी अवतीभोवती लोक मरत आहे, पण आपण मात्र मरणार नाही. स्थावरम इच्छन्ति, मी मात्र स्थावर राहणार आहे. आणि किमाश्चर्यम अतः परम,
यापेक्षा काय मोठं आश्चर्य असू शकते. त्यानंतरचा प्रश्न आहे, कस्य सर्वधनी नरः. कस्य सर्वधनी नरः. सर्वात श्रीमंत पुरुष कोण किंवा सर्व प्रकारांनी श्रीमंत पुरुष कोण. याचं उत्तर आहे, तुल्ये प्रिया प्रियेयस्य सुखदुःखे तथैव च अतितानागते चोभे स वै सर्वधनी नरः. ज्याला प्रिय आणि अप्रिय, सुख आणि दुःख, भूत आणि भविष्य हे सारखेच असते, त्याला सर्वधनी म्हणजे सर्वात श्रीमंत किंवा सर्व दृष्टीने श्रीमंत समजावे. बघा, सगळ्यात श्रीमंत कोण. एक श्लोक आहे, त्यामध्ये म्हटलं आहे, निर्धनोपी सदा सुखी. तो निर्धन आहे, त्याच्याकडे एकही पैसा नाही, पण तो नेहमी आनंदात आहे. जेव्हा अलेक्झांडर भारतामध्ये आला आणि त्याने भारतावर स्वारी केली आणि गुरुने सांगितलं होतं की तू एकदा हिमालयात जाऊन एखादा साधू बघ. हा हिमालयात गेला, एक साधू होता. त्या साधूकडे काहीही नव्हतं, झाडाखाली बसलेला होता, पण खूप आनंदामध्ये होता, खूप सुखामध्ये होता. हा अलेक्झांडर त्याला विचारतो, अरे तुझ्याकडे तर काहीच नाही, तू तर फकीर आहे, पण तू एवढा आनंदी कसा काय आहे. ह्या आनंदाचं रहस्य तू मला शिकव. तेव्हा तो योगी म्हणाला की इतकं लवकर काही ते होणार नाही. कसं काय इतकं लवकर मी तुला शिकवणार. नाही म्हणे, तुला मी माझ्यासोबत घेऊन जाणार, जे पाहिजे ते सगळं देणार, माझ्या राजवाड्यामध्ये ठेवणार, सगळ्या सुखसुविधा तुम्हाला आम्ही उपलब्ध करून देऊ, आणि मग तिथेच मी मला हे शिकवा की मनुष्य कसा नेहमी आनंदी राहू शकतो. तो म्हणाला की मी यायला तयार नाही, मी या जंगलामध्येच आनंदात आहे, मला कशाचीही गरज नाही, तुझ्या राजवाड्याची, तुझ्या सुखसोयीची कशाची मला गरज नाही, मी इथे आज आनंदात आहे. तेव्हा तो अलेक्झांडर म्हणाला की तू माझ्याबरोबर आलाच पाहिजे. त्यांनी तलवार काढली, जर मी येणार नसेल तर मी इथेच तुझी मुंडी कापून टाकेल. तेव्हा तो साधू जोराजोरात हसू लागला. अलेक्झांडर म्हणे, जीवनामध्ये तू केवढं मोठं खोटं बोलत आहे. तू मला काय मारू शकतो, मला कोणीच मारू शकत नाही. तू जास्तीत जास्त माझ्या शरीराला मारू शकशील, पण मी शरीर नाहीच आहे, मी आनंदमय आत्मा आहे, हे मी जाणलेलं आहे, त्यामुळे मला भीती दाखवू नको. म्हणजे बघा, त्या योग्याकडे काहीही नाही आणि तरी तो नेहमी आनंदात आहे. कशामुळे? कारण तो सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे गेलेला आहे. त्याच्या मनामध्ये कसलंही द्वंद्व नाही. तुल्ये प्रिया प्रियेयस्य. ज्याला प्रिय आणि अप्रिय दोन्ही सारखेच आहे, त्याला कोणतीच गोष्ट प्रिय नाही आणि कोणतीच गोष्ट अप्रिय नाही. एकदा त्रिरंग स्वामीकडे एक ब्रिटिश ऑफिसर गेला आणि त्रिरंग स्वामीला सगळं समान होतं, काही प्रिय अप्रिय काहीच नव्हतं. तेव्हा तो अधिकारी म्हणाला की म्हणे, असं तुमच्याविषयी म्हणतात की तुम्हाला सगळं समानच आहे. म्हणे हो आहे. मग म्हणे, मी जर मांस मटण चिकन खातो, मग सगळं समान आहे, तर म्हणजे तुम्ही खाऊ शकाल का. बघा, तो अधिकारी त्रिरंग स्वामीला विचारतो, जर सगळं समानच आहे, व्हेजिटेरियन नॉन व्हेजिटेरियन सगळं समान आहे, मग मी तर मांसाहार करतो, तुम्ही करू शकाल का. तेव्हा त्रिरंग स्वामी म्हणाले की हो, मी करू शकतो, पण म्हणे मी पहिले जे खाणार ते तू खाऊ शकशील का. हो, तुम्ही जे काही खाणार ते मी खाऊ शकतो, पण मी म्हटलेलं तुम्ही खाऊ शकणार नाही. त्रिरंग स्वामींनी तेव्हाच काय केलं, नंबर 2 केलं. त्याने शी केली आणि हातामध्ये तो गूळ घेतला आणि म्हणे खा. आता तो ऑफिसर तर आश्चर्यचकित झाला. अरे गूळ कसा खाणार.
त्रिरंग स्वामींनी काहीही विचार न करता सगळा खाऊन टाकला. म्हणजे बघितलं, मला सगळं सारखंच आहे, प्रिय अप्रिय काही नाही. म्हणजे तू तर खाऊ शकला नाही, मग तू नाही खाल्लं तर मी कशाला खाऊ, तू म्हणते ते. म्हणजे बघा, विष्ठासुद्धा त्यांना समानच होती. विष्ठा आणि अन्न दोन्ही त्यांना समान होतं. म्हणजे हे एक उदाहरण आहे. त्यांना या जगामध्ये वाईट काही दिसतच नाही. त्यांना सगळीकडे सगळ्यामध्ये कणाकणामध्ये ते चैतन्यच दिसते. चांगल्या आणि वाईटामध्ये ते भेदच करू शकत नाही. कारण जे काही आपल्याला चांगलं आणि वाईट दिसते ते नामरूपात्मक असते. आणि नामरूपात्मक तर सगळंच्या सगळं खोटं आहे, त्याला अस्तित्वच नाही, मिथ्या आहे. त्याच्यामागचं चैतन्यच खरं आहे. एक साधू, परमहंस साधू दक्षिणेश्वरला आलेला होता आणि तो जे अन्न फेकून देतात त्या उकिरड्यावर तो बसला आणि त्याच्यासोबत कुत्रे होते, तिथलं अन्न खाऊ लागला कुत्र्यांसोबत. तेव्हा तिथे हृदयराम गेला. ठाकूर म्हणाले की अरे, तो काही साधारण साधू नाही, तो परमहंस आहे. आणि ठाकूरांनी आईला प्रार्थना केली, आई माझी अवस्था अशी करू नको. कारण त्याला सगळे लोक पागल समजायचे. त्याला तिथे धर्मशाळेमध्ये अन्न दिलं नाही, उकिरड्यावर गेला, खात बसला. आणि मग जेव्हा ठाकूर म्हणाले की तो ब्रह्मज्ञानी आहे, तेव्हा हृदयरामने त्याचा पिच्छा केला, त्याचा पाठलाग केला. तो पुढे जाऊ लागला ना, हृदयराम त्याच्या मागे जाऊ लागला. म्हणे, तुम्ही मला ब्रह्मज्ञान शिकवा, तुम्ही ब्रह्मज्ञानी आहे ना? हो म्हणे. तर म्हणे, मला पण सांगा. आता तो आपला बचाव करायला लागला. तेव्हा तो काय म्हणतो की बघ, गंगेचं पाणी आणि या नालीमधलं घाणेरडं पाणी, हे दोन्ही जेव्हा तुला समान वाटेल तेव्हा तुला ब्रह्मज्ञान होईल. म्हणजे हे नालीतलं पाणी आणि गंगेचं पाणी दोन्ही सारखंच आहे, कुठे पवित्र आणि अपवित्र नाही. हा भेद जेव्हा तुझ्या मनामधून निघून जाईल, हे पवित्र आहे, हे अपवित्र आहे, तेव्हा तुला ज्ञान होईल. आणि मग त्याने भीती दाखवली, दगड घेतला, हृदयराम पळून गेला. तर बघा, असे लोक जे असतात ते नेहमी आनंदामध्ये असतात. त्यांना प्रिय आणि अप्रिय काहीही नसतं. त्या एका भगवंताशिवाय त्यांना या जगामध्ये दुसरं काही दिसतच नाही. सुख दुःखे तथैवच. तर सुख आणि दुःख दोनही समान. कारण सुख आणि दुःख शरीर आणि मनाचे आहे, पण त्यांना माहिती असते की ते शरीर आणि मनाच्याही पलीकडे आहे. त्यामुळे सुखदुःखामुळे ते विचलित होत नाही. आणि अतीताना गते चोभे. आणि भविष्य, भूत आणि वर्तमान, भूत आणि भविष्य हे सारखेच असते. जेव्हा त्यांना अतीत आणि भूतकाळ, भविष्यकाळ हे दोन्ही सारखेच वाटतात, ते भूतकाळाची चिंताही करत नाही आणि भविष्यकाळाची आशाही धरत नाही. ते वर्तमानामध्ये जगतात. त्यांना भूत आणि वर्तमान स्पर्श करू शकत नाही. त्या दोन्हीची ते चिंता सोडून देतात. असाच मनुष्य जगामध्ये सर्व सुखी. कारण त्याला कसलीच चिंता नाही, भविष्याची नाही आहे आणि भूतकाळात जे झालं आहे त्याची चिंता नाही आहे. तो सगळं विसरून गेला आहे. तर असा जो व्यक्ती आहे की जो सगळ्या द्वंद्वाच्या पलीकडे गेला आहे, प्रिय अप्रिय, सुखदुःख, भूत भविष्य हे सगळंच त्यांना समान वाटतं, असाच मनुष्य जगामध्ये सर्वधनी आहे, हे इथे आपल्याला सांगितलं आहे. आणि असा कोण असतो? ज्यानं स्वतःला जाणून घेतलेलं असते की तो आत्मा आहे, तो वर्तमानात आहे, तो नेहमीच होता, आजही आहे आणि भविष्यात पण राहणार आहे. आता हे भूतकाळ आणि भविष्यकाळ कशामुळे होतं? सूर्यामुळे. आता सूर्य, चंद्र, तारे, पृथ्वी हे सगळं काय आहे? क्रिएशन आहे. पण आत्मा त्याच्याही पलीकडे आहे. तिथे ना दिवस आहे ना रात्र आहे, ना भूत आहे ना भविष्य आहे. तो कायमचाच राहणार आहे, त्याच्यामध्ये कधी बदल होतच नाही. मग तो कशाची चिंता करेल? त्याला माहीत आहे की मी कायमचाच आहे आणि ही सृष्टी जरी नष्ट झाली तरी मी राहणारच आहे. सूर्य, चंद्र, तारे जरी गेले तरी मी राहणारच आहे. मी नेहमी वर्तमानामध्येच असतो. हे ज्यानं जाणलेलं आहे तो सगळ्यामध्ये सुखी नर आहे.
म्हणजे स्वतःला जाणून घेणं किती महत्त्वाचं आहे. स्वतःला जाणून घेतल्याशिवाय मनुष्य सुखदुःखाच्या प्रिय आणि भूतभविष्याच्या पलीकडे जाऊ शकत नाही. म्हणून जो हे सत्य जाणून घेतो तो जगामध्ये सगळ्यात श्रीमंत मनुष्य आहे, असं आपल्याला इथे युधिष्ठिराने सांगितलेलं आहे. तेव्हा आज आपण आपल्या चिंतनाला इथेच विराम देऊया. नमस्कार, धन्यवाद. ओम सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्, मा कश्चित् दुःखभाग् भवेत्. ओम शांति शांति शांति. हरि ओम तत्सत्. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.